लोहगाव इथे पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर काल संध्याकाळी 7च्या सुमारास बिबट्या दिसला आणि त्यामुळे विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाली आणि या बिबट्याचा शोध घेतला गेलाय। लवकरच त्याला पकडण्यात यश येईल अशी आशा सुद्धा व्यक्त केली जाते। वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावले जात आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हे सर्च ऑपरेशन आता कुठपर्यंत आलेलं आहे वन विभागाचं? काल संध्याकाळच्या दरम्यानची ही घटना आहे। संध्याकाळच्या दरम्यान काही लोकांना मुख्य रनवेवरती हा जो बिबट्या आहे त्याचं दर्शन झालं। पुणे विमानतळावर अर्थात लोहगाव परिसरामध्ये पुण्यातलं जे विमानतळ आहे त्यातल्या मुख्य रनवेवरती हा सगळा जो बिबट्याचा थरार पाहायला मिळाला। त्यानंतर साहजिकपणे तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये, सामान्य प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। कॉल जो आहे तो रेस्क्यू टीमला दिला गेलेला होता। तात्काळ एक रेस्क्यू टीमचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं। आता 2 एकूण रेस्क्यू टीमची पथकं जी आहेत ती त्या ठिकाणी बिबट्याला शोधण्याचं काम करताना पाहायला मिळतात अशा पद्धतीची माहिती आहे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जो आहे कालच्या रात्रीचा ज्यात बिबट्या दिसतोय तो जोरदार व्हायरल झाला आणि त्यानंतर अधिक चर्चा जी आहे त्याची होऊ लागलेली आहे। प्रवाशांमध्ये साहजिक आहे अशा पद्धतीनं विमानतळाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन होणं आणि त्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण होणं। मात्र जे वन विभागाचे अधिकारी आहेत, रेस्क्यू टीम जी आहे त्यांच्याकडून अथक परिश्रम जे आहेत ते या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।